नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार नमस्कार. सर्व बंधू भगिनीला साष्टांग नमस्कार. मित्रांनो, आज असा एक व्हिडिओ, असा एक विषय तुमच्या पुढे मांडणार आहे ना, असं काही तुमच्या समोर घेऊन येणार आहे ना, तुम्ही पाहिल्यानंतर समजाल. मला समजलंय. पूर्वीच्या काळी मी म्हणायचो एवढाल्या वया पोरायला लागत्यात काऊन. हप्त्याला डझन डझन, 15 दिवसाला डझन डझन किंवा महिन्याला डझन डझन लेटर बुक कशासाठी लागतात ह्या लेकरायला. पण त्याचं कारण मला आता समजलं की यायला जर 15 दिवसाला आणि एका महिन्याला इतके रजिस्टर, इतके लेटर बुक काऊन लागतात. आता समजलं. ज्या टायमाला मला त्या गोष्टीचा उलगडा झाला आणि मला त्या गोष्टीचा उलगडा झाल्यामुळं मी ती गोष्ट तुमच्या समोर आवर्जून मांडायसाठी आलो. ही जी मी गोष्ट सांगणार आहे ना, ही एक अशी गोष्ट, एक असा प्रसंग आहे. तुम्ही आता मोबाईलवर फोन करताना एकमेकाची खुशाली घ्यायला पोरं पोरी बी फोन करतात एकमेकाला. प्रेम संबंधात एकमेकावर प्रेम असल्यामुळं फोन करतात. पोरगी पोराला करती, पोरग पोरीला करतंय फोन. आय लव्ह यू, कशी आहे, काय आहे, कुठं आहे, कधी भेटशील, काय ते जाऊ दे. ते लय मोठा खेळ असतो तो. आपल्याला त्या गोष्टीशी घेणं देणं नाही. पण आता जे फोन करून त्या गोष्टीला जेवढा रंग येत नाही. तुम्ही मोबाईलवर चॅटिंग करता, जेवलीस का, काय करू राहिली, कुठं आहे, उद्या किती वाजता भेटायचं, कोण्या जागेवर भेटायचंय, हे कपडे घालून ये, लय छान झकास दिसतीस, मला तू लय आवडतीस. हे त्याची जी चॅटिंग असते ना, ही चॅटिंग एवढी रंग आणत नाही. पहा, एवढा रंग पूर्वीच्या चिठ्ठ्या आणत होत्या, लव्ह लेटर. लय आता प्रेम होतंय पोरापोरीचं, हे आता होतंय असं नाही. पूर्वी बी असायचं, पूर्वी बी व्हायचं एकमेकाला प्रेम. हे लफडे लुफडे हे चालायचे, हे तवापासून आलेले, पूर्वीपासून. तशाच एका लफड्याची गोष्ट तुमच्याशी घेऊन आलो. माया संग्रही थोडंफार मी ते ठेवलेलं होतं, तवा मला भेटलं म्हणून. एका मुलाचं लफडं आणि त्यानं पाठवलेली पोरीला चिठ्ठी त्यानं ती फेकली. तर त्या पोरीनं पाहिलं मायाकडं की अरे यानं पाहिलंय म्हणून तिनं ती चिठ्ठी घेतली नाही. तिनं ती पायानं ठोकरत पुढं नेली. ही पहिली आयडिया आहे बरं का. कोण जर पोरानं एखादी चिठ्ठी फेकली का पोरीनं फेकली, एक तर पायाच्या बोटात धरायची आणि चालत जायचं. आणि चिठ्ठी काय अशी घडी करून नोटासारखी नव्हती फेकत, चुरगाळा करायची मग फेकायची. म्हणजे कोणाला ओळखून यायला पाहिजे, कोणाला समजायला पाहिजे की बाबा हे चिठ्ठी नाही, हे रद्दाड कागद आहे, हे जमा केलाय आणि फेकलाय. ही ट्रिक होती बोतावाची. तसंच त्या पोरानं जेव्हा पोरीला चिठ्ठी फेकली, तिनं पाहिलं की हे यानं पाहिलंय. आता तिनं जर पायानं ढकलली, पुढं नेली, पण तिचा गेम झाला. त्या पोरीच्या आधी मी तिथं गेलो, ती मी उचलली आणि चालले गेलो. मला बोलली नाही ती. राग भले तिच्या मनात भरपूर असं माझ्याबद्दल, पण मी बी बादर आहे. मी म्हणला आपण चटकन निघायचं, पाहू आता काय आहे. मी ती चिठ्ठी जशीच्या तशी उकलली बाहेर बाजूला गेल्यावर, आणि ती मी वाचली. वाचल्यानंतर समजलं आणि मग मी ती ठेवून दिली. जशाची तशी पुन्हा गोळामोळा करून ठेवली. ती गोळामोळा करेल चिठ्ठी एकदा तुम्हाला वाचून दाखवतो, तुम्हाला आवडायलाच पाहिजे. त्या काळी सुद्धा तुम्ही पाहिली ना, तुम्ही ऐकली ना, तेव्हा तुम्हाला समजन की पूर्वी पत्रव्यवहार जो व्हायचा हा एक नंबर काऊन राहायचा. पूर्वी प्रेम पत्र लिहायचे, एक नंबर काऊन राहायचे. आता हे मोबाईल एवढं तांत्रिक युग आलंय, एवढं ॲडव्हान्स युग आलंय, पण तरी सुद्धा तेवढी मजा जेवढी त्याच्यात आहे तेवढी मजा याच्यात नाही आहे. तुम्हाला एकदा सांगून टाकतो, टाईम न गमावता एकदा तुम्ही पहा.
हे पा एक गोळा, हा चिठ्ठीचा गोळा. त्या काळी मी उचलून फरार होईल तो गोळा आजपर्यंत मी संग्रही ठेवला आणि आज तुमच्या समोर वाचून दाखवायची इच्छा झाली. ज्या टायमाला घरातलं भंगार काढलं, ज्या टायमाला जुन्या पेट्या काढल्या भंगारमध्ये द्यायसाठी, त्या टायमाला एका कोपऱ्यात हे पडेल दिसलं आणि माझी जुनी आठवण ताथी झाली, नवी झाली. म्हटलं ते सापडल्यावर चला तुमच्या समोर मांडू. काय असतंय बुवा या पोरानं लिहिलं याच्यामध्ये. चला काय हरकत नाही, तुमच्या समोर यातला मजकूर सांगतो, तुम्ही एकदा पहा. एकदम चोळामोळा करून फेकतात म्हणजे कोणाला समजायला नको. हे पाय तुम्हाला समजू येईल. राणी 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 अंशू राणी माझी राणी. हे पाय लिहिलेलं. डबल पान, डबल पान आहे, डबल. एकानं मेळ बसत नाही. आणि त्याच्यावर बी पाय. हे चित्र पा. दिलन त्याच्यात घुसेल बाणन, ते मोठा खेळ आहे ना. हा खेळ आहे त्या टायमाचा. इकडून आय लव यू, इकडून सुरुवात आहे आय लव यू. याच्यामध्ये कुठंच काही पेस नाही, कुठं काही एखादा आपण त्याला म्हणतो की कुठून सुरुवात कुठून आहे काय कुठून नाही, सगळं एक खटिलेनं सुरू व्हायले. तुम्हाला मी आता एकदा वाचून दाखवतो, इच्छा झाली म्हणून की बा हे तुम्हाला वाचून दाखवतो. काय सांगणं चालू आहे. प्रिय अंशू आय लव यू. वा वा अंशू, तुला पाहिलं आणि चक्करच आली. काळ्या कपड्यात खूपच छान दिसत होतीस तू. आता तुम्ही सांगा, काळ्या कपड्यात छान दिसणं म्हणजे जरा थोडं वेगळंच वाटतंय. पण त्या बाजाराला ती काळ्या कपड्यात छान दिसली. त्यानं सांगितलं की काळ्या कपड्यात खूपच छान दिसतीस तू. तुला कितीदा नजरेचा इशारा केला पण तू ध्यानच दिलं नाही. मजनू आहे यो. तो त्याच्या लयलाल सांगू राहिलाय, तुला कितीदा नजरेचा इशारा केला पण तू ध्यानच दिलं नाही. आजूबाजूनं 8-10 पोरीच्या घोळक्यात अगदी टपोरा गुलाब अशी उठवून दिसत होतीस तू. 8-10 पोरी बसेल आणि त्याच्यामध्ये ही मधात बसेल. टपोरा गुलाब दिसत होती म्हणजे आता ती कशी असन याचा आपण अंदाज लावून घ्यायला पाहिजे की 8-10 पोरीमध्ये ह्योच टपोरा गुलाब आहे. त्यानं सांगितलं म्हणून आपलं चाललं म्हणणं की टपोरा गुलाब दिसत होतीस, उठून दिसत होतीस तू. काल मी तू ह्या तरटपट्टी खाली चिठ्ठी ठेवली होती. अरे वा वा. काल मी तू या तरटपट्टी खाली चिठ्ठी ठेवली होती, तू ती पाहिलीच नाही. डफडे गुरुजीनं तरटपट्टी खाली हात घालून चिठ्ठी काढली. त्याचा गुरुजी डफडे चिठ्ठी काढली. अशी कशी घाबरली होतीस. तिला म्हणून राहिला कशी घाबरली होतीस. अगं माझे तर 12 वाजले होते. म्हणलं आता ह्यो डफडे गुरुजी आता आपल्याला डफड्यासारखं वाजवणार. पण जमलं. त्याला वाटलं ह्या पोरीनं तरटपट्टी खाली कॉफीच लपवली. त्यानं झटक्यानं काढली, टर फाळली आणि खिडकीतून बाहेर फेकून दिली. म्हणून जमलं. आणि तो त्या आणि तू त्या छगण्याकड पाहत जाऊ नको. भेवासते बाबा आपलं दुसरीकडे जातं काय सटकून. म्हणून ते सांगू. आणि तू त्या छगण्याकड पाहत जाऊ नको. मला लय राग येतोय. तुला 17 वेळच सांगितलं त्यो आपल्याला जळतोय. बर त्यानं 2-3 वेळस माया घरी चाढी लावली. रागात मायनं महे जोरानं गाल कुचकरले. पण म्या खरं सांगलं नाही. शाबास. 2 दिवस मायनं तनफन केली. बरं झालं थेरड्याला सांगितलं नाही, नाहीतर थेरड्यानं कंबडच मोलडं असतं याचं. कारण चांगलं काम नव्हतं ना भाऊ. चांगलं सांगू राहिला तिला. जाऊ दे. तो पाठवलेल्या त्या समद्याची ठ्याम्या घरात डब्यात भरून एका कोपऱ्यात उकरून डब्यात भरून ठेवल्या होत्या. तिनं पाठवेल सगळ्या चिठ्ठ्या ह्या बादरानं एका डब्यात भरून ती म्हणतो एका घरात कोपऱ्यात उकरून दाबून टाकल्या. पाहायला नको कोणी म्हणून.
खरं सांगू का अंशे, नेमक्या उंदरानं तिथंच नळा पाळला. शाबास. नेमका उंदरानं तिथंच नळा पाळला आणि उकिरात त्यो बारका डबाच बाहेर उकरून काढला. शाबास. त्यो डबा हरवला म्हणून म्हाताऱ्यानं त्या थेरड्यानं माया मायलं चांगलं शिया देऊ देऊ झोडपून काढलं, कारण त्या डब्यात त्याच्या दाढी करायचं सामान होतं. बर, या बादरानं ते दाढी करायचं सामान दिलं फेकून नक्की, आणि ते दाढी करायच्या सामानाच्या त्या डब्यात भरल्या चिट्या आणि कोपऱ्यात उकरलं आणि त्याच्यात ते टाकून दिल्या, दाबून टाकल्या कोणाला सापडू नये म्हणून. प्रेम आहे बाबा, आंधळा असतं म्हणतात. म्या त्या डब्याला दाढीचं सामान दिलं फेकून. हां ते पहा, म्या ते दाढीचं सामान दिलं फेकून आणि तो डबा केला रिकामा चिठ्ठ्या भरून ठेवायला. बर, त्याच डबा उंदरानं काढा उकरून बाहेर. बर, तो डबा जर का उकीर भरता भरता म्हातारीनं काय ते म्हातारीच्या चपक्यात पडे. त्यो जर डबा उंदरानं आणेल मातीचा उकीर भरता भरता जर त्या म्हातारीच्या चपक्यात पडे, मग होते माया मायलं घोडे. महात मलिदाच केला असता त्या थेरड्यानं. बरोबर आहे, महात मलिदाच केला असता त्या थेरड्यानं. जाऊ दी, हे घरचे लोक लई म्याड असतात अंशे. वा वा, घरचे लोक हे मायबाप हे म्याड असतात, यायला आकली नसतात, हे आकलीहीन असतात. सांगू राहिले अंशे, या घरच्या या मायबापाला यायला म्याड असतात ते. जाऊ दी, हे घरचे लोक लय म्याड असतात. बर, यायला काय माहीत आहे प्रेम, यायला काय माहीत आहे प्रेम, यायला फक्त भांडणं तडणंच माहीत आहे. बर, जाऊ दी, म्या त्या रोजी देल रेबिनी तो नाही लावल्या अजून. रेबिनी दिल्या असं बादरण, म्या त्या दिवशी देल रेबिनी तो नाही लावल्या अजून. बर, फेकून दिल्या काय? अंशे, पुस्तकाची रद्दी इकून आणल्या होत्या त्या 2 रेबनी. पुस्तकाची रद्दी बाजाराने इकली असन, त्याच्यातून त्यानं 2 रेबनी आणल्या. कमी पडले तवा म्हाताऱ्याच्या चिलमीच्या तमाकूच्या बटव्यातून 2 रुपये चोरले. परफेक्ट, चांगलं काम. म्हाताऱ्याचे 2 रुपये चोरले. ते 2-3 दिवस कुथलं, पण मी अंगाला कासराच लागू द्याला नाही. ते म्हातारीला भांडत सुटलं आणि त्यानं म्हातारीला चांगलं कुटलं. अरे अरे, म्हाताऱ्यानं म्हातारीला कुटलं की मग 2 रुपये बाटव्यात होते कुठं गेले? जाऊ दी, ते मग काय, ते म्हातारा आहेच बावंड, लई नखरेल. दुसरा पेज सुरू. अंशे, उद्या आयतवारी घरी कोणी नाही, सगळे वावरात खपणार आहेत. वा 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 वा. अंशे, उद्या आयतवारी घरी कोणी नाही, सगळे वावरात खपणारे. ये तू घरी आणि हो मायासारखं एक काम कर, त्या होबडीले त्या म्हातारीचा चष्मा जरसाक लपून ठेव. म्हातारी घरी असं एखादी बिचारी त्याची आजी गिजी, ते सांगू राहिलं त्या म्हातारीचा चष्मा लपून ठेव, म्हणजे तू तेल दिसणार नाही. बर, आणि ये लगेच मायाकड, म्या लय येळस असं करेले. होबडीचा चष्मा लपून ठेवायचा आणि बोंबल म्हणा. बर, नंतर आमाशानं टायमानं आपणच तिच्यावर वरडायचं आणि विचारायचं काय झालं. ती म्हणन महा चष्मा, लगेच द्यायचा आणि म्हणायचं नीट सांभाळता येत नाही का. जर सका अभ्यासाला लागलो तर भिडी बोंबलायलं. पा बुद्धी, म्हाताऱ्या माणसाचा छेळ. असंच कर आणि उद्या आयतवारी घराकडे ये, मी तुझी वाट पाहीन. अंशे, तुया वाचून मला करमत नाही. व अंशे, तुला पाहिलं तव्हाच मन भरतय, नाहीतर दिवसभर नुसतं झुरतय अंशे.
वा 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 वा. आहे का मोबाईलच्या चॅटिंगमध्ये एवढा दम? आहे का तुमच्या कॉल करण्यात एवढा दम? आणशे तू लय गोड आहेस पाय. आणशे तू लय गोड आहेस पाय. हसली की जणू चांदणीच दिसती. तू मै चिमणी हाय बर का आणशे. तू माया जीवाचं पाखरू आहे. मी मोर तू लांडोर. तू मैना मी रागू. तू कोंबडी मी कोंबडा. वा 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 वा. आणशे या चिठ्ठीत 10ची नोट पाठवली. काहीतरी खाय. होती 10ची नोट तवा बहुतेक. आणशे या चिठ्ठीत 10ची नोट पाठवली. काहीतरी खाय. फक्त पोंगे आणि आईस कांड्या खाऊ नको. पहा किती सजेशन चांगलं देणं चाललं. प्रेमात ह्या अशा गोष्टी कराव्याच लागतात. एकमेकाला समजून उमजून सांगावंच लागतंय. आईस कांड्या खाऊ नको. शेंबूड येतोय. तू नेहमी फिरफिर करायला लागली की मला लय राग येतोय. बर उद्या अर्जंट भेट, नाहीतर मी तुला बोलणार नाही. कट्टी. आय लव यू. एक चुम्मा दे. वा वा. शेर भी खाली अर्ज की आहे. खन खन खनलं तुझ्यासाठी आणलं टवटव टपूरे फूल. वा 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 वा. अरे खन खन खनलं तुझ्यासाठी आणलं टवटव टपूरे फूल. मला म्हणते तर पप्पा तुला म्हणन मम्मी आपलं गोंडस मूल. पा वय, पा गोष्टी, पा लेवल बुद्धीची. परत एकदा सांगतो. खन खन खनलं तुझ्यासाठी आणलं टवटव टपुरे फूल. अरे मला म्हणन पप्पा तुला म्हणन मम्मी आपलं ती गोंडस मूल. ये परफेक्ट. मैं शेर हूं तू शेरनी याद रखना. मैं शेर हूं तू शेरनी याद रखना. ये चिट्ठी नहीं दिल है मेरा, इसे मत फेंकना. अरे बाबा फेंकना नहीं, जमा करके रखना. मैंने तो जमा करके रखा. आय लव यू. उद्या अवश्य भेट. तुझ्यासाठी नेहमी उघडा आहे दार. आय लव यू. उद्या अवश्य भेट. तुझ्यासाठी नेहमी उघडा आहे गेट. तुझ्यासाठी नेहमी उघडा आहे गेट. हे प्रेमपत्र. याच्या पुढं तुमच्या मोबाईलची चॅटिंग झक मारती. याच्या पुढचं मोबाईल कॉल झक मारतोय. हे प्रेमपत्र पूर्वी चालायचे. ते प्रेमपत्र एक असंच जमा करून ठेवलं भाऊ. हे जमा करून ठेवलेलं पत्र त्या मुलाचं त्या मुलीसाठी काय होतं हे जसंच तसं परत पुन्हा एका ठिकाणी संग्रही ठेवून देतो. चला मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय, त्या मित्राचं प्रेम तुम्हाला कसं वाटलंय, तेव्हा आता त्यानं जर हे चिठ्ठी पाहिली असन, त्यानं जर हे बिचारानं व्हिडिओ पाहिला तर ते म्हणन बाबा हे माझं होतं, बरं झालं तुम्ही तवा नाही आता बाहेर काढलं, नाही तर मला डंगडंग वाजत घरच्याने बाहेर काढलं असतं. बरोबर ना. चला असो काही हरकत नाही. तुम्हाला कसं वाटलंय प्रेमपत्र, तुम्हाला कसा वाटलाय व्हिडिओ हे एकदा कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. हे मित्राला शेअर सुद्धा करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला काही हरकत नाही मित्रांनो, भेटू परत दुसऱ्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.